नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षेत 25 विद्यार्थी उत्तीर्ण। अक्कलकोट येथील KLE मंगरुळे हायस्कूलचे शिक्षक डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा KTET 2025 मध्ये 25 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे। कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभाग बेंगळुरू यांच्या वतीने ही परीक्षा 7 डिसेंबर रोजी घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल 23 डिसेंबर 2025 रोजी अवघ्या 16 दिवसात जाहीर करण्यात आला। डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांनी यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षाबाबत पूर्णतः मोफत व दर्जेदार मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले होते। त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत 25 विद्यार्थ्यांनी TET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले। अलीकडेच महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 मध्ये 29 विद्यार्थी तसेच कर्नाटक सेट परीक्षा 2025 मध्ये 407 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झाले आहेत। आतापर्यंत एकूण 1405 विद्यार्थी सेट, नेट व TET परीक्षा उत्तीर्ण झाले असून ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे। कर्नाटक TET परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे: संगमा यादगीर, खॅमलिंग कलबुर्गी, सतीश बिराजदार बेळगाव, मेघा धारवाड, डॉक्टर प्रवीण गुरव कन्नड विद्यापीठ हंपी, कलावती तुमकूर, पृथ्वीराज सर दावणगेरे, मंजुश्री केतूर बैलहोंगल, मणिकाम्म चिकमठ विजयपूर, सौरभ पाटील कलबुर्गी, महादेव माने बेळगाव, अनिल कुमार शेट्टी कमलापूर, सोमनाथ कोडते इंडी, सुनील कुमार GH चकबळापूर, चंद्रकला बेंगलूर, डॉक्टर दामावा हिरेमणी बागलकोट, व्यंकटेश्वरी यादगीर, ज्योती हेब्बाळकर धारवाड, गद्दन्ना उप्पार तालिकोट, केंचम्मा T होसपेट, चंद्रप्पा KC बेल्लारी, हनुमेश रायचूर, सुषमा गोलगेरीमठ विजयापूर, गणेश गौडा धारवाड, मंजू कोळी बेळगाव आदी विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत। डॉक्टर धानय्या कौडगीमठ यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।